तर नमस्कार. सगळ्यात आधी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मनापासून आभार बोलतो की त्यांनी माझे 250 सबस्क्रायबर पुरे केलेत आणि अजून आपल्याला सपोर्ट पाहिजे सगळ्यांचाच. तर हा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मी आजपर्यंत शॉर्ट व्हिडिओ सगळं टाकत होतो, पण आज पहिल्यांदाच मोठा व्हिडिओ करतोय, म्हणजे लॉंग व्हिडिओ करतोय. बघत राहा शेवटपर्यंत. आपल्या गाडीचं पासिंग संपल्यामुळं आता सध्या तर ओला उबेरला गाडी चालवायला लागते बघा. ते पण एकदम घाबरत आरटीओ वाल्याला घावलो ना तर सप्पय लागणार आहे, सप्पय. त्यामुळं घाबरत भेद गाडी आता सध्या तर चालवायची चालली, थोडी इथल्या इथं नवी मुंबईमध्ये. तर आता आपण निघालोय RCP ला, कारण RCP वरून ट्रिपा वाजतात जास्त, म्हणून तिथे निघालोय. पहिलीच बुकिंग कुठली लागते हे पण तुम्हाला दाखवतो. आपण कधी जास्त करत नाही ओला उबेर, कधीतरी नॉर्मल असं मारतो, नाही तर आपली गाडी कंपनीला चालते. तर गाईज आपण आता RCP ला येऊन थांबलोय. बघूया आता पहिली ट्रिप कुठली वाजत्या. तुम्हाला मी दिवस पण दाखवतो की कुठली वाजते पहिली ट्रिप, आणि जी पहिली वाजेल ना ट्रिप ती आपण घेऊन जाणार, भले ती कुठली पण असू दे. ओके, तर कंटिन्यू करा, बघूया आपण. तर गाईज सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घनसोलीची ट्रिप लागली आणि ती आता आहे किती 190 रुपयाची आहे. तर चला आता आपण मारून येऊया, बघूया. ओके, लोकेशन पण चालू करतो, नेव्हिगेशन. आता नेव्हिगेशन वर जाऊया. ओके, किती 4 मिनिटावर आहे नाही, म्हणजे बाजूलाच आहे. ओके, तर आत्ताच आपण निघालोय कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरने एम्प्लॉय ID सुद्धा दिलाय. चला जाऊया डायरेक्ट कस्टमर कडे. हे RCBचं मेन गेट. इथून आतमध्ये एंट्री होतात, इथून एंट्री होतात आतमध्ये बाबा. हे RCBचं मेन गेट आहे. आता हे बहादर आपल्याला चेकिंग करणार. ठीक आहे, अच्छा साइड में क्रॉस करके लगाओ और क्या क्या करो. आता इथं हे गडी आहेत का नाही, या आपली कुंडली लिहणार. तर आपला नामोनिशान तिथे तिने लिहून घेतलाय आणि तिथनं नामोनिशान त्याला देऊन आता आपण चाललोय कस्टमरला पिकअप करायला बिल्डिंग नंबर 1 मध्ये. तर चला, इथं 30चं स्पीड लिमिट आहे. तर एका रट्यात कस्टमरला फाईन जातो, आपल्याला फाईन नाही जात. 1500 रुपये कस्टमरच्या बोकांडीव जाते. तिथं आपल्या बोकांडीव काय पडत नाही. त्यामुळे एकोदा कस्टमर लय वाचवाच करायला लागला ना, सरळ 40ला ठोकायची गाडी, विषय गोल. त्याची बोलतीच बंद होते मग परत. तर आता आपण बिल्डिंग 1च्या इथं आलोय. आता वेटिंग करूया कस्टमर खाली यायचं. तर गाईज 1.5 किलोमीटरला 190 रुपये दिले ते, म्हणजे चांगलेच पैसे दिले. पैसे देण्याबद्दल काय नाही, पण 1.5 किलो इथल्या इथं सोडायचं होतं. RCP मध्ये फक्त फिरवायचं होतं त्यांना. 1.5 किलोमीटर ह्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या बिल्डिंग कडे जायचं होतं. तर आता दुसरी एक ट्रिप पडली आपल्याला, घनसोलीचीच आहे, रिझर्वेशनची आहे. 6:05 ला कस्टमर बसणार आहे. तर आपण पिकअप पॉइंट वर जाऊया. ते 5 किलोमीटरचे 390 रुपये दिलेत. बघूया मग, चला कस्टमरला पिकअप करायला जाऊया. चला बघा, गडी बघा, 4 जण बाईकवर बसलेली. काय बोलायचं येस नाही या आत्ताच्या पोरासनी का नाही. बाईक म्हणजे विमानच वाटतं या. राव इंडिकेटर तरी द्या की, ना आमच्या गालीजीला पोचा शिबाना. एकदा लेफ्ट राईट. या ट्रकवाल्यानं इंडिकेटर लावलंय लेफ्टचं आणि निघालाय कुठे राईट साईडला. काय बोलायचं. ब्रिज खाली असतात RTO वाली. मामू लोकांनी हात काय केला नाही पाहिजे ना, तर हात बीत केला ना आपण गाहुलू असं आलाच काढवा. आता तुझी गेली ती इकेट, त्यामुळे तुझा विषय गोल होता, पण वाचलायस आता. आमच्या भैरवनाथाची कृपा, तू वाचलास, तर आता टायराखाली होतास. शाबास. इथं ट्रकवाल्याने जाम केलेला आहे अशा तऱ्हेने.
हे बघू शकता तुम्ही, हे बघा काय का, हे पुढनं कारवाला, तिकडं एक कारवाला, इकडं एक कारवाला, सगळ्यांनी खोचाखोची रेचारेची केलेली आहे, त्यामुळे इथे ट्रॅफिक लागलेला आहे. आणि आता कस्टमर नावानं बोंबालणार आहे मला वाटतं. या टायमिंग त्याचं निघून गेले, ते आता फोन करणार आणि आमच्यावर पान उतारा घेऊन सुरुवात करणार. योग बिग भादर माग जायला तयार नाही. ट्रकवाला बी नाही, ट्रकवाला तर घेऊ शकत नाही, पण कारवाल्याला तर माग घेतली पाहिजे, तेव्हा कुठं आम्ही सुट्टाय. हे बघा 7 तारखेर कसा आहे, हसून काय बघते, एकदा बसून बघ, याला म्हणतात ना. आता कसं आहे 7 तारखेर मामा भांजे. अरे नाही आहे का, तू मारले घुमा गेलेले. ट्रकवाला का इकडे घ्यायला तयार नाही आहे का, आता हे सगळं जाम करून ठेवले गेले. ट्रकवाल्याला जागा आहे तरी येत चाचा, असं का नाही डोंगणात मी डोसल्यागत करतोय ते बघा बघा चाचा. बघ अरे जाऊ दे. बघा त्या साईडला किती जागा आहे, सगळा तेच बघा, गेला का नाही निघून, आरामात निघून गेला बघा. गाडी काढाय तयार नाही. ट्रॅफिक मधून आपण सुटलोय, आता जाऊया पुढच्या दिशेला, बघूया आपल्याला कुठे जायचं आहे. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. या ब्लॉग मध्ये सपोर्ट पाहिजे सर्वांचा. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आपला फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे एवढा काय आपल्याला म्हणजे चाललंय आपलं थोडं 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 चाललंय, प्रगती चालली आहे याच्यामध्ये. आपलं फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे समजून घ्या थोडं. ओके, तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.